सभागृहात भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये वाचाबाची झालेली आहे। प्रोटोकॉलनुसार बसण्यास जागा न दिल्याने ते आक्रमक झालेले आहेत। अशरफ आझमी आणि भाजप नगरसेवकांमध्ये ही वाचाबाची झालेली आहे। भाजप नगरसेवकांचं काँग्रेसला जोरदार उत्तर पाहायला मिळाले। काँग्रेस नगरसेवकांकडून भाषणामध्ये व्यत्यय देखील आणला गेलेला आहे। मुंबई महापालिका सभागृहात पहिल्याच दिवशी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार वाचाबाची झाली। सभागृहात काँग्रेस नगरसेवकांना जागा नसल्यानं अशरफ आझमी आक्रमक झाले होते। महापौर रितू तावडेंच्या भाषणावेळी काँग्रेस नगरसेवकांनी गोंधळ घालत जाब विचारला आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, ज्यावेळेस नव्या महापौरांचं भाषण सुरू झालं त्यावेळेस काँग्रेसच्या या नगरसेवकांनी गोंधळ घातला। सुरुवातीपासूनच खरं तर हे गोंधळ घालत होते। आपल्याला बसायला जागा नाही असं त्यांच्याकडून वारंवार सांगितलं जात होतं। काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतचे काँग्रेसचे जवळपास नगरसेवक जे आहेत, सर्व नगरसेवक यांनी गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो। महापौरांचं भाषण सुरू असतानाच त्यांनी आपल्याला बसायला जागा मिळत नसल्याच्या कारणावरून गोंधळ सुरुवात केली आणि त्यानंतर महापौरांचं भाषण सुरू असताना देखील त्यांचा हा गोंधळ तसाच कायम राहिलेला होता। कारण जो प्रोटोकॉलनुसार बसण्याच्या ज्या जागा आहेत त्या दिल्या गेल्या नाहीत असं त्यांचं मत होतं। नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर सभागृहातील जागेवरून ही बाचाबाची झालेली होती। भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये हा वाद झाला। सुरुवातीपासूनच ज्यावेळेस महापौरांच्या निवडीची घोषणा झाली तेव्हापासूनच या काँग्रेस नगरसेवकांनी गोंधळ घालायला सुरुवात केलेली होती। आपल्याकडे बसायला जागा नाही या संदर्भात ते जाब विचारत होत्या आणि ज्यावेळेस अभिनंदन करण्यासाठी हे सगळेच काँग्रेसचे नगरसेवक महापौरांजवळ आले त्यावेळेस देखील त्यांनी हाच मुद्दा मांडला, आपल्याकडे बसायला जागा नाहीये आणि यावरून घोषणाबाजी करण्यात आली आणि काहीसा गोंधळ यावेळेस सभागृहामध्ये पाहायला मिळाला। काँग्रेस नगरसेवकांना जागाच मिळालेली नव्हती, त्यामुळे काँग्रेस हे नगरसेवक मधल्या जागेमध्ये उभे असलेले पाहायला मिळाले आणि यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आणि या दरम्यान काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांमध्ये बाचाबाची देखील झालेली होती। भाजपच्या नगरसेवकांकडून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र ते आक्रमक झालेले होते। आपल्याला उभं राहायला लागलेलं होतं आणि यावरून त्यांनी आक्रमकपणे आपली नाराजी व्यक्त केलेली होती।